काही कारणामुळे आहे ना मी तुम्हाला घराचं काम दाखवत नव्हती, तर आता म्हटलं पूर्णपणे सगळं झालं आहे तर तुमच्यासोबत एकदा शेअर करावं आणि थोड्याच दिवसात राहायला पण येऊ. तर इथे ना टी व्ही नीट केलेलं आहे हॉलमध्ये आणि थोड्याफार काचा पण राहिलेल्या आहेत आणि इथे ना PVC मोल्डिंग केलेली आहे फ्रेमसाठी. आपण नॉर्मली महाराजांच्या फ्रेमसाठी मी बनवलेलं आहे ते. आणि हॉलमधूनच आहे ना आपण डायरेक्टली एंटर केल्याच्या नंतर आहे ना बेसिंग एरिया आहे आणि इथे पण आहे ना काम चालूच आहे, म्हणजे प्लंबिंगचं वगैरे काम चालू आहे, नळ फिटिंग वगैरे. रोज कुणी ना कुणी थोडं थोडं काम करून म्हणजे जातात, म्हणजे थोड्याच गोष्टीसाठी ना एवढा वेळ लागतो ना, तर म्हणूनच आहे ना प्रत्येक गोष्टीला आहे ना वेळ दिलाच पाहिजे, नाहीतर घाईत काम करून घेतलं तर व्यवस्थित होणार नाही. आणि इथे ना 2 साईड मी किचन केले आणि किचनचा कलर पण कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि घरात एवढा सगळा राडा म्हणजे झाला आहे ना, एवढं सगळं साफ करायचं आहे ना, ते तुमच्यासोबत आता मी शेअर करेलच. आणि हे दोन आहे ना मी विकर बास्केट घेतलेले आहेत कांदा बटाटे लसूण ठेवण्यासाठी, म्हणजे बरे पडतात आपल्याला. आपण वेगळी सेपरेट जाळी नको घ्यायला, ती वरती ठेवा म्हणजे ते दिसणार, त्याच्यापेक्षा ना हे छान दिसतं. आणि इथे पण काचांचं काम राहिलेलं, म्हणजे पूर्णपणे सगळ्या काचा राहिलेल्याच आहेत. तर असं त्यानंतर ह्या नळासाठी ना मी आवीसोबत ना खूप भांडणं केली की मला हेच नळ पाहिजे म्हणून. हे 2-3 वर्षापूर्वीच घेतलेलं आहे, म्हणजे घराचं सामान भरपूर सगळं 2-3 वर्षापूर्वी घेतलेलं होतं. ते ना मी कोणत्या तरी ना व्हिडिओमध्ये नंतरून मी सांगेलच काय काय झालं आहे ते. तर असं त्यानंतर इथे चिमणीचं पण काम राहिलं आहे, म्हणजे बसवायची राहिली आहे का, आता ते धूळ वगैरे होईल म्हटलं. तेवढं सगळं झाल्याच्या नंतर मग चिमणी बसवता येईल, म्हणजे त्याच्यात पण धूळ नको जायला. आणि घराचं काम होतं आहे ना, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एवढा आनंद असतो ना. आपण म्हणजे ज्याला माहीत, म्हणजे ज्याचं प्रत्येकाचं घर झालं आहे ना त्याला समजू शकते ही माझी भावना. खूप छोट्या गोष्टी असतात त्या एकदम बारकाईने बघायच्या, म्हणजे एकदम वेगळीच फिलिंग असते ती. तर असो इथे बाथरूममध्ये पण आहे ना खूप घाण झालेलं आहे, म्हणजे बाथरूम पण, ते पण आता सगळं साफ करायला लागेलच मला एवढं 4-5 दिवसांमध्ये. तर असं हॉलमधूनच आहे ना आपण लगेच आहे ना वरती बेडरूममध्ये जातो, तर ते ना तुमच्यासोबत आहे ना मी उद्या शेअर करेल. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. बाय गाईज.